सत्याचे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। तर राज्यामध्ये कोरोनाचं संकट आणि आपण बघतोय की त्या प्रमाणामध्ये आता आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याचा तुटवडा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय। खरं तर सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्या रुग्णांची हॉस्पिटलकडून कशा पद्धतीने लूट केली जाते याची अनेक प्रकरणं आपण पाहतोय आणि याच संदर्भाने आज आपण चर्चा करणार आहोत। रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची लूट जी आहे ती कधी थांबणार आणि अशा रुग्णालयांवर ती कारवाई काय होणार या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी इम्रान शेख आणि पुण्यातून चैतन्य ओहळ। त्याचबरोबर माझ्याबरोबर आहेत विकासजी कुचेकर जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत। सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत। खरं तर आपण पाहतोय की आता राज्यामधली अनेक उदाहरणं वृत्तपत्रांमधून आणि प्रसार माध्यमांमधून पाहतोय की कशा पद्धतीने एकूणच रुग्णांची लूट केली जाते। आणि ताजं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला दिसतंय की मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन येथील मायमर संचलित डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये कालचं जे काही प्रकरण झालेलं आहे, कोरोनाने एक पेशंट दगावला आणि पैसे न भरल्याने तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नाही। पैशासाठी 3 दिवस कोरोनाचा मृतदेह शीतगृहामध्ये ठेवण्यात आला। याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा दखल घेतली। खरं तर त्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी आमचे प्रतिनिधी इम्रान शेख गेलेले होते। इम्रान, नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं होतं, काय प्रकरण होतं? अगदी सर, जसं तुम्ही म्हटले की एका रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह ते रुग्ण होता, त्यांना 23 तारखे रोजी दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्या मुलांनी त्यांना दाखल केला होता आणि जसं त्या मुलांनी आपल्याला सांगितलं आहे की 1 तारखे रोजी त्यांच्या वडिलांचा जे आहे मृत्यू झाला, कोरोनाने त्यांचा मृत्यू झाला। जवळपास काहीतरी 75,000 रुपये हॉस्पिटल प्रशासनाचा बिल होता। त्याने ते बिल त्याच्याकडे भरायची परिस्थिती नव्हती, त्यामुळे त्याला हॉस्पिटल प्रशासनाकडून म्हटलं गेलं की बिल भर आणि मग ते बॉडी तुझ्या हातात देण्यात येईल। तेपर्यंत ती बॉडी जी मॉर्चरीमध्ये ठेवण्यात आलेली होती। एकंदरीत आपण असं सुद्धा म्हणू शकतो की हॉस्पिटलने बॉडी डांबून ठेवलेली आहे, ते मृतदेह जे आहे ते डांबून ठेवलेलं आहे। खरं तर हे जे कोरोना पॉझिटिव्ह जे रुग्ण आहे याचा मृतदेह डांबून ठेवणं हे कितपत योग्य आहे असा सुद्धा प्रश्न नागरिक विचारत आहेत। याची दखल काल खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतः हॉस्पिटल प्रशासनाला भेट दिली त्यांनी लवकरात लवकर बॉडी ते सोडण्यात यावी, बॉडीची सुटका करावी। कारण हे जे गैरप्रकार घडला आहे हा कुठल्याही दृष्टीने योग्य नाही असं त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला म्हटले। आणि हॉस्पिटल प्रशासनाने जे बोलले आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या प्रसार माध्यमातून आपण प्रसारित केले आहे। इम्रान, ती प्रतिक्रिया जी आहे तो व्हिडिओ आपण पाहूया। असं आहे की मी 23 तारखेला वडिलांना इथं ॲडमिट केलं, त्यानंतर ते ऑक्सिजनवर होते 23 तारखेपासून। 24ला मी राजीव गांधीचा फॉर्म भरला इथं अप्लाय होऊन, तर तिथं मला सांगण्यात आलं की अप्लाय आला आहे की नाही हे दररोज येऊन विचारा। तर मी आज 1 तारखेपर्यंत विचारत होतो की सकाळ संध्याकाळ येऊन की अप्लाय आला आहे का, ते म्हणजे नाही उद्या येणार संध्याकाळी येणार असंच चाललं होतं। आणि आता 1 तारखेला शनिवारी 1च्या का 4च्या मनाने ऑफ झाले, तर मला फोन आला हॉस्पिटलमधून की ऑफ झाले। मग मी आलो इथं, तर बिलाचं जरा प्रॉब्लेम झाला, कारण बिल त्याने मला टोटल लावलं होतं 76,000 कसं काहीतरी समथिंग 920 असं लावलं आहे। ओके, मग त्याच्यात फोन करून ते 55,000वर आले। ओके, मग माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, तर मी म्हटलं काय नाही, त्यानंतर त्यांनी बॉडी देणार नाही असं सांगितलं। जोपर्यंत बिल होत नाही तोपर्यंत बॉडी नाही मिळणार। आणि आता त्यांनी ते सीतेचे 1000 रुपये ॲड करतायत बॉडीचे। तर आपण पाहिलं की ती जी काही प्रतिक्रिया होती आणि त्या ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे गेले आणि एकूणच प्रशासन कशा उद्धटपणे उत्तर देत होतं त्याचा सुद्धा हा व्हिडिओ पाहूया।
माहिती आहे, मलाही कळतं. मी 35 वर्ष खूप कायद्याच्या चौकटीत बोलायचं असेल तर मला बोलायचं. आमची पण बाजू कोणीतरी ऐकायची एवढं म्हणते. तुम्ही आमचे पण नेते आहात, आम्ही पण जनताच आहोत ना. आम्ही काही वेगळं नाही. आम्ही काही एखाद्या केसमध्ये तुम्हाला नाही. रोज तुम्हाला दाखवलं काही गोष्टी एखाद्या केसमध्ये तुम्हाला तर आम्ही ऐकायला तयार आहोत. या केसच्या बाबतीत ठाणे साहेबांचा फोन आला, ठीक आहे. गणेश ठाणे साहेबांचा फोन आला, तो 50 भरेल, 10-15 माफ तर आम्ही केले. ते म्हणजे मी 5-10 पाठवतो. आम्ही हो म्हणलं. त्याच्यानंतर हे पैसे करायला तयार झालेले आता मंडळांनी बघणार. त्यांना विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं? हे भाऊ तुम्ही आले की तुम्ही बाहेर गाडी का लाडत नाही येत. नाही आता सगळं झालं, माफ गेलाय. आई तिकडे, आई सजाई. मला काय तुम्ही काय करायचं? काही म्हणत नाही. मला काय करायचं? माझं उपकार नाही करायचं तुम्ही. आम्ही तुम्हाला उपकार नाही करू. बाहेर व्हायचं. मला यावंच लागलं. तर तुम्हाला सांगतो तिथं आला आणि तो आला. जर कोरोना पेशंट अशा प्रकारे जर तू फिरत असेल इकडे तर सरकारने पण एवढे कोरोनाचे मदत करून का उपयोग म्हणून सांगा ना. तिथं असं स्पिरिट होणार. हा कोरोना कधी संपणारच नाही. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार सगळे हात टिकवतील. घरात तर अशा पद्धतीने आपण बघितलं की खासदार साहेब त्या ठिकाणी गेलेले होते आणि हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे, संबंधित अधिकारी आहेत, त्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत होत्या. एकूणच या फुटेजवरून आपल्याला लक्षात येईल. आणि आता एकूण राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे, आता एका बाजूला आपल्याला दिसतंय की लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. उपजीविका कशी करायची हा सर्वसामान्यांचा पुढील प्रश्न आहे. आणि अशामध्ये घरातील एखादा सदस्य जर कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याची कशा पद्धतीने आपल्याला दिसतंय की हॉस्पिटलकडून लूट केली जाते. विकासजी, यावरती काय सांगाल? आपण जो आता व्हिडिओ दाखवलेला आहे, आता जे सगळं त्या सरदार साहेब त्या हॉस्पिटल प्रशासनाने बोलत आहे. माझा मुद्दा या ठिकाणचा आहे की आपल्याकडं एक IPC कायदा आहे की मृत्यू पश्चात कुठल्याही मृत्यूची हेळसांड जर केली तर त्या मृत्यूचा हेळसांड करणाऱ्यावरती IPC अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याला 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते किंवा दंडात्मक कारवाई त्याच्यावरती होऊ शकते. मुद्दा या ठिकाणचा येतोय की हॉस्पिटलचे बिल भरलं नाही त्या पेशंटच्या नातेवाईकांनी, म्हणून 3 दिवस झालं त्यांचा मृतदेह हॉस्पिटलच्या ताब्यात ठेवून देणं हा मृत्यू पश्चात त्या मृत्यूची हेळसांड आहे आणि हे मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. खासदार साहेब पुढे त्या पद्धतीने कारवाई करतील. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगताना मी ऐकलं होतं की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन केलेला होता, त्या पद्धतीने जिल्हा अधिकाऱ्यांना फोन केलेला होता, त्यांच्या COना फोन केलेला होता आणि त्या हॉस्पिटलची ज्या महिला डॉक्टर्स त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही आता दाखवलेल्या फुटेजमधून त्यांचं जे नातेवाईकांसह बोलण्याचा त्यांचा आरोगणपणा आहे की तुम्ही पैसेच भरणार नाही तर आम्ही काय करायचं, तर मग त्या मृतदेह त्यांच्याकडे ठेवूनच घेणार आहेत का? त्या जर त्यांच्याकडे पैसेच नाही तर त्या मृतदेह देणार नाहीत का? आणि त्यांचा अंतिम संस्कार नेमकं कोण करणार हा प्रश्न आहे. मुद्दा या ठिकाणचा येतोय की आपल्याला कल्पना आहे की आपण गेल्या अनेक दिवसापासून या कोविडच्या रुग्णाच्या संदर्भात आपण लढाई लढत आहोत आणि ही लढाई लढत असताना खाजगी रुग्णालयाकडून जास्तीची बिलाची आकारणी करणे, रुग्णांना बेड उपलब्ध न करून देणे किंवा त्यांना आवश्यक सुविधा न देणे, त्या ठिकाणी उपचारामध्ये हलगर्जीपणा करणे, अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे अनेक वेळा झालेल्या आहेत. लाखो तक्रारी प्रशासनाकडे गेलेल्या आहेत.
आणि या तक्रारीच्या अनुषंगानं राज्य शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि आदेश काढलेले आहेत. असं असलं तरी त्याची योग्य अंमलबजावणी आपल्याला होताना दिसून येत नाही आणि अनेक रुग्णांकडनं अशा पद्धतीने उपचाराच्या नावाखाली उपचारात हलगर्जीपणा करून पुन्हा त्या मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूची हेळसांड पण करणं हे कुठं चाललेलो आहोत. आपण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून कुठे विचार करणार आहोत की नाही, किंवा संकट काळामध्ये पण एक आपण व्यावसायिक म्हणूनच याच्याकडे पाहणार आहोत. एकीकडे डॉक्टर हा जन्मदाता आहे, डॉक्टर हा जीवाचं रक्षण करता आहे, डॉक्टर हा खऱ्या अर्थानं देव माणूस आहे असं म्हटलं जातं, आणि दुसरीकडं अशा असंवेदनशील डॉक्टरांची अशा पद्धतीचे चित्र जर समोर येत आहेत ही दुर्दैवी बाब आहे आपल्याला यात असताना वाटतं. नक्कीच विकास, जे आपण पाहतोय की फक्त हे मायमर हॉस्पिटलच नाही तर पुण्यातली अनेक उदाहरणं आपल्याला हॉस्पिटलची सांगता येतील. आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी चैतन्य ओहळ आहेत. चैतन्यची पुण्यातली काय परिस्थिती आहे, पुण्यातल्या हॉस्पिटलची सुद्धा अशी प्रकरणं आपल्या समोर येत आहेत. बरोबर आहे आकाश सर. कुचेकर सर जे म्हणाले ते अगदी योग्य आहे. कोविड काळामध्ये नक्कीच आपल्याला असं म्हणता येईल की मरण स्वस्त झालेलं आहे. जे नागरिक आहेत त्यांच्या कोणत्याही बाबतीत ज्या वेळेस त्यांच्या घरातलं एखादं पेशंट डेथ होतं अशा वेळेस नागरिकांना खरं तर त्या पेशंटचा जो खर्च आहे तो पूर्णपणे माफच करायला हवा. पण आपण पाहतोय की खासगी रुग्णालय असतील आणि त्याचसोबत जे सरकारी रुग्णालय आहेत त्यामध्ये खूप मोठी तफावत दिसते. जी पेशंटच्या जो खर्च येतो रुग्णांचा पूर्ण त्यामध्ये आपण पाहिलं की ससून रुग्णालय जे आहेत त्याला पीएम केअर फंडामधून देखील गेल्या महिन्यात 400 जवळजवळ व्हेंटिलेटर पुरवण्यात आलेले होते, पण त्यातले 32 व्हेंटिलेटर बंद होते. हा सगळा खर्च पीएम केअर मधील असेल किंवा सरकारी हॉस्पिटलचा असेल हा सामान्य नागरिकांच्याच खिशातून केलेला असतो. त्यामुळे ही देखील सामान्य नागरिकांची लूट आहे एका प्रकारची. आपण पाहू शकतो की तिथं जे 32 व्हेंटिलेटर बंद पडलेले होते त्या 32 व्हेंटिलेटरमुळे जवळजवळ गेल्या आठवड्यात तिथे 22 हे झाले मृत व्यक्ती कोरोनाच्या झाल्या. जर ते 32 व्हेंटिलेटर जर चालू असते तर कदाचित त्या होणाऱ्या मृत्यू आपल्याला थांबवता आल्या असत्या. त्यानंतरच जे आपण म्हणालात की हे जे व्हॅन असतील हॉस्पिटल सोबतच ज्या व्हॅन असतील जे अँब्युलन्स असतील अँब्युलन्सचे देखील काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जवळजवळ 3 किलोमीटर साठी काल एका सय्यद नावाच्या इसमाला रतन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी ही गोष्ट काही दिवसांनी अगोदरची आहे. रतन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी 3 किलोमीटर साठी अँब्युलन्सने जवळजवळ 8,000 रुपये आकारले. तर हा अवाढव्य खर्च खाजगी अँब्युलन्सचा जवळ सगळा कारभार तो खाजगी असतो. तर अँब्युलन्स ड्रायव्हरने असं सांगितलं की आम्हाला जे आमचे मालक सांगतात तसं आम्हाला आकारावं लागतं. तर ह्यात सगळी जी होणारी सामान्य नागरिकांची लूट आहे ही खरं तर कुठेतरी थांबवायला हवी. आपण पाहतोय पुण्यामध्ये देखील खाजगी हॉस्पिटल असतील यामध्ये ज्या वेळेस लाखोंचं बिल आकारलं जातं. यामध्ये खूप सारे हॉस्पिटल्स आहेत, आपल्याकडे आकडेवारी आहे, यामध्ये लाखोंची बिलं आकारली जातात आणि ती बिलं भरल्याशिवाय तिथल्या रुग्णांना जरी रुग्ण तिथला मृत झाला असेल तरी ही बिलं भरल्याशिवाय त्यांना सोडता येत नाही. पुण्यावरून चैतन्य. आपण पाहतोय की कशा पद्धतीने रुग्णांची लूट केली जाते. कोरोनाचं संकट आहे आणि आता लॉकडाऊनची परिस्थिती, कडक निर्बंध आहेत, अनेक जणांच्या हातची कामं गेलेली आहेत आणि अशामध्ये घरातला कुटुंबातला जर एखादा सदस्य जर कोरोना पॉझिटिव्ह आला त्याला हॉस्पिटलमध्ये खरं तर आजची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे की लोक कोरोनापेक्षा अशा पद्धतीने जी काही लूट होते हॉस्पिटलची त्याला घाबरतायत. लोक हॉस्पिटलमध्ये जाण्याचं जे टाळत आहेत. मला असं वाटतं की त्यातलं हे एक कारण सुद्धा असू शकतं. आता आपण पाहतोय की फक्त तर हे पुण्यातलं आणि मावळातलं एकूण हे चित्र नाहीये, तर हे चित्र राज्यातलं आहे. तर काल परवाचीच आपण माध्यमांमधून एक बातमी पाहिली असेल. त्याबाबत पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत त्यांची एक प्रतिक्रिया पाहूयात आणि मग आपली ही चर्चा आपण अशीच चालू ठेवूया.
फिर्यादी कोण उल्हास जगताप. जम्बो कोविड सेंटर जे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे निःशुल्क चिकित्सा व्यवस्थासाठी उभारण्यात आलेले आहे ऑटो क्लस्टरमध्ये. तिथे 1 लाख रुपयाची मागणी जे आहे करण्यात आले होते. डॉक्टर सचिन कसबे आणि डॉक्टर पद्मजा हॉस्पिटलचे डॉक्टर शशांक भरत राळेचे मार्फतीने आणि त्याने स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण जाधव कन्सल्टंट स्पर्श प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क करून कोणतेही व्यवस्थित पद्धत वापर न करता प्रोसिजर वापर न करता त्यांना बेड मिळवून दिला होता आणि त्याच्यासाठी 1 लाख रुपया घेतला होता. जिथे निःशुल्क सेवा दिली पाहिजे होते त्याच्यासाठी 1 लाख रुपया घेऊन 20,000 रुपया जे आहे डॉक्टर शशांक भारत राळे आणि डॉक्टर सचिन कसबे याने पद्मजा हॉस्पिटलसाठी स्वतः ठेवले, जे हॉस्पिटल चिंचवडमध्ये आहे. आणि बाकीचे 80,000 रुपया जे आहे ते स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण जाधवला देण्यात आले. मयत श्रीमती सुरेखा अशोक कांबळे हे ऑक्सिकेअर हॉस्पिटलमध्ये चिकित्सा घेत होत्या आणि जेव्हा त्याची स्थिती ढासळली तर त्यांना जे ICU बेड पाहिजे होता ते तिथे नसल्यामुळे त्याने त्यांचे नातेवाईकाने यांच्या मार्फतीने डॉक्टर मोरेचे मार्फतीने बालाजी मोरेचे मार्फतीने त्यांना संपर्क साधला होता. पैसे जे देण्यात आले होते ऑटो क्लस्टरचे डॉक्टर प्रवीण जाधव आणि या दोघे जे पद्मजा हॉस्पिटलचे डॉक्टर आहे ते डॉक्टर शंकर भरत राळे आणि डॉक्टर सचिन कसबेला हे एक मध्यस्थद्वारा देण्यात आलेले होते आणि ज्यांचे सर्व पुरावे आपल्याकडे उपस्थित आहे. हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणखीन काही हॉस्पिटलच्या माध्यमातून असं झाले असावेत. ज्या लोकांसोबत असं झालेले आहे सरकारी जम्बो हॉस्पिटलमध्ये असे पैसे घेण्यात आलेले आहे ते लोक पुढे यावेत, त्यांचे नातेवाईक पुढे यावेत, कंप्लेंट द्यावेत, ज्यामुळे असा प्रकारचे जे लुटालूट आहे एकीकडे सरकारचे पण पैसे घेत आहेत, दुसरीकडे जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईकांचे पण पैसे घेत आहे. अशा प्रकारचा जे खंडणीचा प्रकार आहे विठीस धरून त्यांच्या रुग्णतेला त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईसाठी आपण तत्पर आहोत. आम्ही यामध्ये 120(ब)(34) पण लावणार आहोत. तसेच असा समजलेले आहे की मय्यताचे दागिने पण लंपास करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपण 404 प्रमाणे पण कारवाई करणार आहोत. जर तसा प्रकारचा आपल्याला पुरावा मिळाला की पूर्वी त्यांच्याकडे दागिने होते आणि नंतर मय्यताच्या बॉडीवर दागिने नव्हते, हा पुरावा मिळाला किंवा हा कंप्लेंट मिळाला तर आपण पुढील कारवाई तसा पण करणार आहोत. धन्यवाद. पद्मजा हॉस्पिटलचे संबंधित आहे, ऑटो क्लस्टरचे जे संबंधित आहे ते डॉक्टर प्रवीण जाधव आहे. स्पर्श प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ऑटो क्लस्टरचं जे नियोजन करीत आहेत, ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्यापैकी डॉक्टर प्रवीण जाधव आहे. नक्कीच देणार. त्यांचे डिग्री त्यांचे प्रॅक्टिसचे जे अधिकार आहेत ते रद्द करण्यासाठी आपण पत्र देणार आहोत. 6 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. तर आपण बघितलं की CP साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आता ज्या डॉक्टरांनी
ही लूट केलेली आहे, त्यांच्यावरती कारवाईचा बडगा आणि आपल्याला दिसतंय की त्यांची जी डिग्री आहे ती सुद्धा कॅन्सल करण्यासाठी त्याबाबत ते पाठवणार आहेत. विकासजी, कालचं जे मायमरचं प्रकरण आहे तर त्याबाबत सुद्धा अशा पद्धतीची कारवाई होणं महत्वाचं आहे. आकाशी नक्कीच तुम्ही जे कालचं प्रकरण दाखवलेलं आणि आता सीपी साहेबांनी प्रकरण सांगितलेलं आहे, ह्या दोन्ही घटना या पुण्यासारख्या सांस्कृतिक शहराला काळिंबा फासणाऱ्या आहेत. एकीकडं आपण डॉक्टरांना मायबाप मानतो, डॉक्टर हे देव मानतो, डॉक्टरांना त्या पूजा करतो, डॉक्टरांना प्रोत्साहित करतो, आणि दुसरीकडं याच डॉक्टरी पेशामधलेही काही संधी साधू लोक जे खऱ्या अर्थानं संकट काळामध्येही मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही जी जमात आपल्याला दिसते हे प्रत्येक प्रोफेशन मध्ये आहे. अगदी डॉक्टरांच्या प्रोफेशन मध्ये बघितलं तरी तेच आहे, पोलिसांच्या प्रोफेशन मध्ये बघितलं तरी तेच आहे, प्रशासन पातळीवरती तेच आहे. सगळीकडं असं कुठं ना कुठं ह्या प्रत्येक प्रोफेशनला विकासजी, आपला आवाज कमी येतोय आणि आवाज कमी येतोय. आपला नेटवर्कचा काही इश्यू दिसतोय, आपला आवाज कमी येतोय विकासजी. नाही आकाशजी, माझा आवाज आहे, मी आता मोठा आवाज केलेला आहे. ओके, आता येतोय? बोला. आकाशजी, येतोय, बोला. आकाशजी, या प्रत्येक प्रोफेशन मध्ये ज्या पद्धतीनं काही लोक असतात त्या पद्धतीने डॉक्टरी पेशामध्ये ही या संकटाला ही संधी समजून पैसे कमवण्याचा धंदा आपल्याला जोरदार चाललेला दिसतो. हे बाबत हे आता आपण जे सांगितलं की पुण्यातली घटना आहे. आकाशजी, याच्या अगोदर आपण परभणीच्या संदर्भातलं जर पाहिलं, परभणी जिल्ह्यामधून जे वार्तांकन झालेलं होतं, या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी या कोरोनाच्या संकटामध्ये 823 रुग्णालयाचे जे खाजगी रुग्णालय या रुग्णालयांचं तपासणी केलेली होती. जसं मागे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक परिपत्रक काढलेलं होतं की खाजगी रुग्णालयाच्या संदर्भात जी बिलं आकारली जात आहेत या बिलं आकारण्याच्या संदर्भात जिल्हा स्तरावरती एक कमिटी नियुक्त करण्यात येईल आणि ज्या रुग्णालयाच्या तक्रारी येतील त्या तक्रारीच्या त्या बिलाचं संपूर्ण ऑडिट करण्यात येईल आणि जे दोषी आढळतील त्या रुग्णालयाचा परवाना देखील रद्द करण्यात येईल असे निर्देश जिल्हा अधिकारी शासनाच्या वतीनं करण्यात आलेले होते आणि ते निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी आणायचे होते. त्या पद्धतीने परभणीचे जिल्हा अधिकारी यांनी जी एक धाड टाकलेली होती. अभिजित राऊत हे माननीय जिल्हा अधिकारी होते आणि त्यांनी ज्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या या 831 खाजगी रुग्णालयाच्या तक्रारी होत्या आणि त्यांनी जवळपास याचा संपूर्ण जर विचार केला तर त्यांनी 15,11,60,500 रुपयाची जास्तीची बिलं या हॉस्पिटलकडनं आकारण्यात आली होती. हे ऑडिटमध्ये निश्चित झालेलं होतं आणि ह्या संपूर्ण या हॉस्पिटलच्या संदर्भात मग कमिटी निवडून या हॉस्पिटलवरती कारवाई करणार, त्यांना बंद करणार, या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या होत्या. मुद्दा या ठिकाणचा होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र आपल्याला दिसतंय. पुण्यामध्ये जसं आता कालचीच आणखी एक गोष्ट महत्वाची घटना आहे की पोलिसांनी स्वतः पुण्यामधल्या पिंपरी चिंचवड मध्ये रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शनाचा कसा काळा बाजार होता आणि जे मयत झालेले रुग्ण आहेत यांना जे वापरण्यात आलेलं रेमडेसिवीर आहे आणि जे थोडं शिल्लक राहतं त्यातल्या काही परिचका जे नर्स आहेत ह्या त्यातलं इंजेक्शन थोडं भरलं जातं आणि बाकीचं बकेटमध्ये टाकून देतात संपलं म्हणून आणि ते परत इंजेक्शन परत मार्केटमध्ये विकलं जातं. हे पोलिसांनीच पिंपरी चिंचवडने उघडकीस आणलेलं आहे. हे सगळं चित्र पाहता एकीकडं याच कोरोनाच्या लढाईमध्ये काही डॉक्टर आपला जीव ओतून रुग्णाची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत, तर काही डॉक्टर अशा पद्धतीने रुग्णाचं आर्थिक लूट करत आहेत. संकटाला संधी समजून अशा पद्धतीने रुग्णांची लूट करणं खरोखरच दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि आकाशी, आणखी एक मुद्दा मला तुम्हाला पुढे आणखी याच्यामध्ये सांगायचा होता की खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हॉस्पिटलची रुग्णांची लूट केली जाते याबाबत आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाकडे पण याच्या तक्रारी केलेल्या आहेत. आकाशी, आवाज येतोय माझा आपल्याला? इम्रान सर, आपण जे कालचं प्रकरण समोर आणलेलं होतं
या प्रकरणाच्या संबंधामध्ये प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी होता, ज्यावेळेस त्या महिला त्या ठिकाणी बोलत होत्या माननीय खासदार साहेबांसमोर की आम्ही 3 दिवस तो मृतदेह दिलाच नाही, तर त्या संबंधाने तिथल्या नातेवाईकांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि मग त्यांनी कुठे तक्रार दिली का, या प्रकरणाचा तुमचा व्हिडिओ घेऊन आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाकडे या संबंधाने तक्रार करणार आहोत की मृत्यू पश्चात या मृतदेहाला स्वतःच्या ताब्यात ठेवून त्या मृतदेहाची हेळसांड झालेली आहे आणि मानवी हक्कांचं उल्लंघन केलेलं आहे. या हॉस्पिटलच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती मानवी हक्कांच्या उल्लंघनाप्रती आणि मृतदेहाचं हेळसांड करण्यासंदर्भात गुन्हा नोंद करावा ही मागणी आम्ही करणार आहोत. तर याबाबतची आम्हाला तुमच्याकडनं वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागेल. काय सांगाल त्याबाबत? आपण प्रकरण पाहिलं त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी इम्रान शेख यांनी त्याचा आढावा घेतलेला होता. इम्रानजी, त्याबाबत थोडस. अगदी सर, ज्याप्रमाणे रुग्णाचे जे मृतदेह आहे त्याला डांबून ठेवण्यात आलेलं होतं, या संदर्भात ची प्रतिक्रिया आपण जे रुग्णाचे नातेवाईक आहे त्यांची आपण पाहिलीच. मात्र जे आपण आपल्या आवाज न्यूजला जे आपण बातमी चालवली आहे त्याला भरपूर लोकांनी कमेंट सुद्धा केलेले आहे की हे जे महिला आहेत त्या प्रशासनाच्या महिला आहेत त्यांना हे इतका मोठा ते हॉस्पिटल चालवतं आणि अशा प्रकारचे जे वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही. काहींनी अशी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. हे जे आपल्याला कमेंट्स आले आहे, आपल्या बातमीवर जे कमेंट्स आले हे मी आपल्याला सांगतोय. आणि काहींनी असे सुद्धा कमेंट्स केलेले, त्यांनी पॉझिटिव्ह कमेंट केलेले आहेत. हे जे हॉस्पिटल प्रशासन आहे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना जे कोऑर्डिनेट करणं हे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे रुग्णाच्या नातेवाईकांनी जे आहे ते पैसे भरणं सुद्धा गरजेचं आहे. एकंदरीत आपण जे पाहिलं ते फक्त मावळमध्ये नाही, फक्त पिंपरी चिंचवडमध्ये नाही, राज्यामध्ये नाही तर देश पातळीवर हे सगळं कार्य चाललेलं आहे. जे हॉस्पिटलचं आपण म्हणू शकतो हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट आहे हे भरपूर हॉस्पिटलमध्ये चाललेलं आहे, देश पातळीवर चाललेलं आहे. काही डॉक्टर आपलं जे कर्तव्य आहे ते अतिशय म्हणजे कडकपणे अतिशय निष्कर्षपणे निभवत आहे, तर काही डॉक्टर जे आहे हे अशा प्रकारची म्हणजे गैरप्रकार करत आहेत. याच्याशिवाय जसं कुचेकर सरांनी म्हटलं की रेमडेसिविर इंजेक्शनचे मूळ जे किंमत आहे ते जवळपास 800 रुपयाची आहे, पण 8,000 रुपयेपर्यंत सुद्धा याचा काळाबाजार केला जातोय. कालच एक बातमी मी प्रसारमाध्यमातून पाहिली आहे की गुजरातमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन जे आहे जवळपास 2 कोटी रेमडेसिविर इंजेक्शन हे जप्त करण्यात आलेले आहे. ते डुप्लिकेट बनवले जात होते. अक्षरशः जे त्यांचं वेट आहे ते वेट करून सुद्धा 33 ग्रामची जे वाईल असती ते वाईलची वेट करून ते रेमडेसिविर इंजेक्शन डुप्लिकेट बनवले जात होते. याची सुद्धा बातमी प्रसार माध्यमातून पाहिली आहे. आणि हे सुद्धा सर शक्यता नाकारता येणार नाही की असे टोळ्या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, मावळमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सक्रिय असतील. एखादे जे रुग्णांचे नातेवाईक आहे ते आपले म्हणजे आपलं पोट हे रेमडेसिविर इंजेक्शन घेतात, पण त्याच्यामध्ये नेमकं काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे का? आपल्या रुग्णाला ते इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना नक्कीच काहीतरी फरक जाणवणार आहे. त्यांचे जे अशा प्रकारची आपण अनेक उदाहरणं राज्यात सुद्धा पाहिलेली आहेत. मात्र आता रुग्णालयांकडून खरं तर जी लूट केली जाते, रुग्णाकडून हॉस्पिटलकडून रुग्णाची जी काही लूट केली जाते, खरं तर याच्यावरती शासन प्रशासन स्तरावरती काही वेगळ्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की यावरती विकासजी आपण बोलावं. मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थानं कोविडच्या संकटाच्या काळात कोविडचं संक्रमण झालेली जी लोक आहेत, जे 50 ते 60 वर्षाच्या लोकांचा मृत्यू घटनामध्ये 50 ते 60 वर्षाच्या पुढच्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. मात्र आताच्या या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला 25, 27, 28 ते 50 वर्षापर्यंतचे यांचेही मोठ्या प्रमाणात मृत्यू दिसत आहेत. आणि हे मृत्यू होण्याच्या पाठीमागचं कारण नातेवाईकांचा जो आरोप आहे की आम्हाला वेळेत डॉक्टरांनी उपचार केलेले नाही, उपचारामध्ये हलगर्जीपणा त्या ठिकाणी पाळलेला आहे, वेळेत त्याला ऑक्सिजन वापरण्यात आलेलं नाही, त्या वेळेत त्याच्यावरती योग्य उपचार झालेले नाहीत आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आणि या संबंधाने हॉस्पिटलची तोडफोड करणं किंवा अशा त्या ठिकाणी हे करणं, अशा प्रकारचे मोठे प्रकार आपल्याला झालेले दिसत आहेत. आणि या पद्धतीने शासनाकडनं मग त्या नातेवाईकांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात झाले.
तर माझी अशी मागणी आहे शासनाकडं की 50 वय वर्ष 45च्या आतमधले कोविडच्या संदर्भातनं जर मृत्यू झाला तर त्याचे आपला जो ऍडमिट झालेला आहे तर मृत्यू झाला, खाजगी रुग्णालय मृत्यू झाला तर त्याचा कुठल्याही पद्धतीने उपचाराचे पैसे खाजगी हॉस्पिटलला देण्यात येऊ नये, त्याचा 1 रुपया रुग्णालयाला भरू नये. असे जर शासनाचे निर्देश झाले तर मला असं वाटतं की या रुग्णांवरती उपचार करताना खाजगी रुग्णालय ही योग्य काळजी घेईल आणि त्याचे जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी आणखी एक महत्वाची बाब मी तुमच्या लक्षात आणून देतो की खाजगी रुग्णालयाकडनं जी लूट केली जाते याबाबतची काही आकडेवारी मी आपल्या समोर सादर करू शकतो जी शासनाच्या ह्याच्यामध्ये आणि माध्यमातून पुढे आलेली आहे की खाजगी रुग्णालयाची बिलं आकारली होती त्या हॉस्पिटलची नावं घेऊन मी आपल्याला सांगतोय आणि शासकीय आकडेवारी त्याच्यावरती कारवाई झालेली. त्याच्यामध्ये रुग्णालयाचं नाव आणि याचे जे आहे यानुसार नर्मदा फाउंडेशन अंमळनेर यांनी जी आकडे रुग्ण जास्तीचं बिल आकारलं होतं तिथे 57,20,400 रुपये हे जास्तीचं बिल आकारण्यात आलेलं होतं. वर्धविनायक अंबेडकर यांनी 12 लाख रुपयाचं बिल आकारलं होतं. गोल्ड सिटी हॉस्पिटल जळगाव 1,98,00,000 रुपयाचं जास्तीचं बिल आकारण्यात आलेलं आहे. चिन्मय हॉस्पिटल जळगाव 82 लाख रुपयाचं जास्तीचं बिल खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेलं आहे. रुबी हॉस्पिटल जळगाव 97 लाख रुपयाचं बिल आकारण्यात आलेलं आहे जास्तीचं. त्याचबरोबर आरुष्य हॉस्पिटल जळगाव 1,13,00,000 रुपयाचं बिल त्यांनी आकारण्यात आलेलं आहे. नीलकमल हॉस्पिटल जळगाव 51,42,000 रुपयाचं जास्तीचं बिल आकारण्यात आलेलं आहे. होम क्रिटिकेअर जळगाव यांचं 55 लाख रुपयाचं जास्तीचं बिल आकारण्यात आलेलं आहे. आशीर्वाद हॉस्पिटल जामनेर यांचं 21,09,000 रुपयाचं खाजगी हॉस्पिटलकडनं जास्तीचं बिल आकारण्यात आलेलं आहे. असे एकूण 7,33,60,000 रुपयाची जास्तीची बिलं या खाजगी रुग्णालयाकडनं रुग्णालयाला लावण्यात आलेली होती. याचं ऑडिट शासकीय ऑडिट झालेलं आहे आणि याच्यावरती त्या जिल्ह्याचे कलेक्टर याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश त्या कलेक्टरनी दिलेले होते. पुढे आपल्याला कल्पना आहे की याच पद्धतीचं आपल्या मावळ तालुक्यामध्ये पर्श हॉस्पिटलच्या संदर्भात मधुसूदन बर्गे तहसीलदार यांनी अशाच हॉस्पिटलची त्या बिलाच्या संदर्भात ऑडिट करण्यात आलेलं होतं आणि त्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचं रिकमेंडेशन आपल्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं होतं. मात्र पुढे या सर्वांवरती काय कारवाई होते काहीच कळत नाही आणि म्हणून रुग्णांची अशा पद्धतीची लूट होते. म्हणून माझी मागणी आहे की खाजगी रुग्णालयामध्ये जर 45 वर्षाच्या आतल्या कुठल्याही रुग्णाचा कोरोनाच्या उपचारादरम्यान जर मृत्यू झाला तर त्याचं पूर्णपणे बिल माफ करण्यात यावं. त्या हॉस्पिटलचा 1 रुपया त्या खाजगी रुग्णालयाला देण्यात येऊ नये. अशा पद्धतीचा शासन आदेश जर काढला तर मला असं वाटतं की खाजगी रुग्णालयाकडनं जी हॉस्पिटलमध्ये उपचाराची हलगर्जीपणा केला जातो आणि अमाप बिलं जी लावली जात आहे या बिलाला कुठेतरी आळा पडेल आणि खऱ्या अर्थानं तरुणांचा मृत्यू वाचवण्यासाठी हॉस्पिटल त्याच्यावरती कारवाई करेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आपण जी काही राज्यातल्या काही हॉस्पिटलची जी काही आकडेवारी दिली ज्याच्यामधून आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर ही लूट झालेली आहे. खरं तर आता ही हॉस्पिटलकडून होणारी लूट थांबवण्यासाठी शासन प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना आखणं महत्वाचं आहे. जसं पिंपरी चिंचवडच्या सिपिनची आपण प्रतिक्रिया पाहिली की त्यांनी असं सांगितलं की अशा डॉक्टरची जी डिग्री आहे ती रद्द करण्यासाठी सुद्धा ते शिफारस करणार आहेत. मला असं वाटतं की अशा डॉक्टरवरती अशा पद्धतीची कारवाई होणं महत्वाचं आहे. आपण राज्यातली जर काही उदाहरणं पाहिली तर आपल्याला असं दिसतंय की सोशल मीडियामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या टिप्पण्या सुद्धा दिसत आहेत की जो कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दिसतंय की त्याला पॅक केलं जातं आणि अवयव तस्करीची सुद्धा बाब आपल्याला सोशल मीडियामधून समोर येताना विकतची दिसते आणि हे गंभीर आहे. आकाशी खरं आहे. मला असं वाटतं की
मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूचं कारण जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक मृत्यूचं पोस्टमॉर्टम होणं आवश्यक आहे. मात्र कोरोनाच्या या संकटामध्ये काही गाईडलाईन्स प्रमाणे त्याचं मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जात नाही आणि हे कारण लपवण्याचा पाठ आहे. आणि म्हणून अशा शंकांमध्ये अशा सगळा प्रश्न उपस्थित राहतो. ज्यावेळेस 25, 27, 28 वर्षाच्या युवकांचा मृत्यू होतो त्यावेळेस या शंका मात्र अधिक बळकवतात. हा प्रश्न नक्कीच आहे. पण अवकाशजी माझं हे जी सगळी आकडेवारी सांगत असताना माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्या डॉक्टरांना क्लेम करतोय का, तर मुळीच नाही. अतिशय चांगले डॉक्टर पण आज समाज माध्यमातून पुढे येऊन लोकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, जीविताचं रक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि उपचारादरम्यान काय ते काळजी घेत आहेत असंही आपल्याला माहित आहे. अनेक समाज माध्यमातून आपण त्यांचे काही डॉक्टरांचे मोठ्या नायकांच्या भूमिका कशा निभवत आहेत आणि कशा पद्धतीने संकट काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्राणपणाला लावत आहेत हेही आपल्याला माहित आहे. एकीकडं असे काही डॉक्टर्स आहेत की आपला प्राण धोक्यात घालून आपल्या रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी वाटेल ते कष्ट करताना आपल्याला दिसत आहेत. 12-12, 24-25 तास त्या ड्युटी करतायत. 4-4 दिवस कंटिन्यू सलग ड्युटी करताना आपल्याला दिसत आहेत. दुसरीकडे मात्र काही डॉक्टर या कोरोनाच्या भीतीखाली अशा पद्धतीने बाजार मांडताना दिसत आहेत, आर्थिक लूट करताना दिसत आहेत की समाजाची दोन विरुद्ध टोकं जी आहेत ना ती खरोखरच अस्वस्थ करतायत या संकटाच्या काळामध्ये आणि मनामध्ये भीती निर्माण करतायत की कशा पद्धतीने आपण या संकटाला सामना करत असताना या महामारीमध्ये पण अतिशय आपण जागतिक पातळीवरची संकट आपण भोगत आहोत आणि या संकटामध्ये आज लोकांची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालवलेली आहे. त्यांच्याकडे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा पर्सनला जर अशा पद्धतीने कोविडचा संसर्ग झाला तर त्याला उपचार मिळाले नाही तर त्याच्याकडे पैसा नाही म्हणून त्याचं जीवन हिरावलं जाणार आहे का. मग एकीकडे आपल्याला संविधान सांगतं, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आपल्याला सांगतं की जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार जगत असताना की त्या अधिकारामध्ये आरोग्याच्या सुविधा देणं मिळवणं हाही प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे. मग हे सुविधा देण्याचं कर्तव्य हे राज्य शासनाचं आहे. मग हे कर्तव्य निभावत असताना राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही, खळखळाट आहे हे कारण चालणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितलेलं आहे. असं असताना मग राज्य अशा पद्धतीने आरोग्याच्या सुविधा देण्यामध्ये का अपयशी ठरलेलं आहे. मग हे राज्य शासनच नाही तर केंद्र शासन पण त्याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच न्यायालयामध्ये ज्या टिप्पण्या आपल्याला दिसतात, दिल्ली उच्च न्यायालयाने मारलेली टिप्पणी, मग तुम्ही आरोग्याचं जीवन जगत असताना नागरिकांना जगवण्यासाठी तुम्ही भीक मागा किंवा चोऱ्या करा पण नागरिकांना ऑक्सिजन द्या. अशा पद्धतीचं जी न्यायालयाची भूमिका ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. ही केवळ दिल्ली न्यायालयाचीच नाही तर संपूर्ण भारतामध्ये हे चित्र आहे आणि म्हणून असं वाटतं की या उपाययोजना करत असताना आता खाजगी रुग्णालयाच्या संदर्भात पण राज्य शासनाने जे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीचं मला वाटतं की मागणी जर त्यांनी केली उपचाराच्या दरम्यान हालगर्जी होऊ नये म्हणून तर मला वाटतं की नागरिकांचे जीवन जगण्यामध्ये किंवा तो अधिकार खऱ्या अर्थानं उपभोगण्यामध्ये आपण कामयाब होऊया. नक्की. आता प्रश्न जो उपस्थित होतोय की रुग्णालयांकडून जी काही रुग्णाची लूट केली जाते पण प्रशासन स्तरावरती खरं तर या बिलांची तपासणी होणार आहे का. मध्ये आपण काही प्रकरणं पाहिली की अशा पद्धतीची जी हॉस्पिटल होती त्यांच्या बिलांची तपासणी ही प्रशासनाकडून करण्यात आलेली होती. मात्र आता हे चित्र कमी झालेलं दिसतंय. ही तपासणी आपल्याला होताना दिसत नाहीये आणि म्हणून ही लुटीची प्रकरणं आपल्याला समोर येताना दिसत आहेत. तर मी उत्तर विकासजी मी आपल्याकडून उत्तर घेतो. अक्षयजी बोला. इंटरनेटच्या थोडं डिस्कनेक्ट मुळे व्यत्यय आलेला परंतु कालचाच हडपसर मधला उषा किरण हॉस्पिटल मधला एक किस्सा आहे. जवळजवळ 1,30,000 रुपयांचं त्यांनी बिल काढलं नातेवाईकांसाठी आणि 45,000 बाहेरून औषधांचं बिल काढलेलं होतं आणि पेशंटला ज्या वेळेस डिस्चार्ज दिल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलकडे पूर्ण मागणी केली बिलाची की एवढा खर्च कसा आला, आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे, प्रत्येक गोष्टीची माहिती हवी. तर हॉस्पिटलने अद्याप त्यांना टाळाटाळ केली की पूर्ण माहिती देण्यासाठी.
पूर्ण माहिती देण्यासाठी त्यावेळेस टाळाटाळ का केली हे तर आपलं म्हणजे उघड आहे की काहीतरी त्यात काळाबाजार होण्याची शक्यता आहे. परंतु हॉस्पिटल प्रशासन प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अवाढव्य बिल लावतं हे तर आपल्याला माहितीच आहे. आपण काही आपल्याकडे बिल देखील आहेत की ज्यामध्ये साध्या बेडची किंमत सुद्धा ते दिवसाला जवळ 7,000 ते 8,000 रुपये चार्ज आकारलेले आहेत, अशा प्रकारचे देखील आहेत. परंतु ज्या वेळेस त्या कुटुंबाने हॉस्पिटलकडे ही मागणी केली की आम्हाला पूर्ण बिल हवंय, तर त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. असं पूर्ण ते हडपसरचं उषा किरण हॉस्पिटलचं प्रकरण होतं आकाश सर. ओके. आणि आपण पाहिलं असेल की एकूणच देहूरोडचं आंबेडकर हॉस्पिटल त्याबाबतचं आपण वार्तांकन सुद्धा केलेलं होतं. इम्रान, माझा आवाज येतोय? येतोय सर. तर त्या ठिकाणचे सुद्धा अशा पद्धतीचंच प्रकरण आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. अगदी सर, जसं तुम्ही उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब रुग्णालय देहूरोड जनरल हॉस्पिटल हे जे आहे इथला हा प्रकार होता. एका 28 वर्षीय युवक स्वतः येऊन दाखल झाला होता आणि त्याला जे आहे श्वास घ्यायला त्रास होत होता असं त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं होतं. त्याच्या आईने आरोप केले आहे की हॉस्पिटल प्रशासनाने त्याला मोकळा असलेला ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात आला. त्यानंतर जेव्हा आईला कळलं की आपला जे मुलगा आहे तो गुदमरतोय, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय ऑक्सिजन लावल्यावर सुद्धा, तर आईने ते ऑक्सिजन काढून फेकला. मग हॉस्पिटल प्रशासनाने जे वॉर्डबॉय होतं त्यांनी चेक केल्यानंतर त्याला अशाला निदर्शनास आलं की ते सिलेंडर आहे ते लावलेलं तो मोकळा आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा सिलेंडर आणून लावला आणि तो दुसरा सिलेंडर सुद्धा मोकळा होता. त्यामुळे माझ्या मुलाचा जे श्वास आहे ते गुदमरून तो मेला आहे असं त्या आईचा आरोप होते. यावर हॉस्पिटल प्रशासनाचा हॉस्पिटल प्रशासनाचं बोलले असता त्यांनी सुद्धा म्हणजे टवळाटवळीची उत्तरे दिली आहे. आणि या संदर्भात जे रुग्णाचे नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, यांना जे राग आहे ते अनावर झाला आणि आक्रोशमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटलमध्ये काही तोडफोड केली. या संदर्भात जवळपास 25 ते 30 लोकांवरती 353 गुन्हा म्हणजे सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकंदरीत जसं कुचेकर सर म्हणाले की शासनाकडून म्हटलं जातं की शासनाकडे पैसे नाही, तिजोरी जी आहे ती मोकळी झालेली आहे. तर शासनाने असेही नियम काढलेले आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तरी मी ते उल्लेख करून देतो. हे जे विना मास्कची जे कारवाई केली जात आहे आणि बाहेर बिनकामी फिरणारी जे कारवाई केली जात आहे, ते पैसे जे आहेत ते पैसे कोविडचे जे रुग्ण आहेत त्यांना त्यांच्या उपचारामध्ये लावावेत असे हे जे नियम आखलेले आहेत. त्याबाबत आपल्याला माहिती आहे की त्याबाबत असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. विकासजी, मात्र आता आपण ज्या विषयाला घेऊन बोलत होतो, आता ही प्रकरणं तर महत्वाची आहेतच, मात्र आपल्याला दिसतंय की आता मागच्या काही कालावधीमध्ये जी रुग्णांना बिलं देण्यात आलेली होती, प्रशासनाकडून त्याची चौकशी केली जात होती, तपासणी केली जात होती, हे चित्र आता दिसत नाही. आकाशी काय झालेलं आहे ते मला असं वाटतं की जसं जसा कोविडचा हा दुसरी लाट अतिशय जोमानी झाली, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि एकीकडं हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन बेडच मिळत नाही किंवा बेडच तिथं नाही, या भीतीमुळं मग हे रुग्ण आहेत ती कुठलाही विचार न करता खासगी हॉस्पिटलमध्ये वाटेल ते पैशात ज्या पद्धतीने म्हणतायत त्या पद्धतीने एक शासनाचा एक निर्णय होता की कुठल्याही कोविडच्या संदर्भात ऍडमिट करत असताना अनामत रक्कम कुठल्याही खासगी हॉस्पिटलकडनं मागायची नाही, अशा पद्धतीचा माननीय आरोग्य मंत्री यांनीच तो निर्णय जाहीर केलेला होता. मात्र आज जर आपल्याला खासगी रुग्णालयात जर तुम्हाला ऍडमिट व्हायचं असेल आणि कुठल्या पेशंटला ऍडमिट करायचं झालं तर सुरुवातीलाच आम्हाला 2 लाख रुपये भरा, 1 लाख रुपये आधी ऍडव्हान्स भरा तर तुम्हाला बेड उपलब्ध होतील, नाहीतर बेडच नाही म्हणून सरळ सांगतात. आमच्याकडे ऑक्सिजन बेड नाही, आमच्याकडे बेडच उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये मग अशा पद्धतीने बेड मिळतात. ही दुसरी बाब झाली. तिसरी बाब याच्यामध्ये जशा पद्धतीने मगाशी सांगितलं की बराचसा मुद्दा आलेला होता की हॉस्पिटलकडनं ज्यावेळेस फायनल बिल देण्यात येतं ते फायनल बिल फक्त दिलं जात नाही, फक्त आकडे दिले जात आहेत की एवढा आकडा झालेला एवढं बिल भरून घ्या. तर ते कुठले चार्जेस लावलेत या संबंधाने आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेस अनेक हॉस्पिटलनी एका रुग्णाला पीपी किट कशा पद्धतीने वापरले, किती पीपी किटचं बिल वापरलं, संपूर्ण हॉस्पिटलमध्ये ते पीपी किट एकच डॉक्टर वापरतो, मात्र प्रत्येक तासाला एका रुग्णालयामध्ये दिवसामध्ये 24 पीपी किट वापरण्यात आले, 16 पीपी किट वापरण्यात आले आणि त्याची बिलं त्याच्यामध्ये ऍड करण्यात आली. म्हणजे 7 दिवसाच्या क्वारंटाईन याच्यामध्ये असणारामध्ये जवळपास 40 ते 50
किंवा 200 ते 250 पीपी किट वापरण्यात आले आणि त्याचं बिल लावण्यात आलं, ही दुर्दैवी बाब आहे. आणि मग त्याच्या संदर्भात अनेक मागण्या झाल्या की डॉक्टरांनी फक्त एकाच पेशंटला पीपी किट वापरलं का, मग सगळ्यांना वापरलं तर ते पीपी किट सगळ्यांमध्ये डिवाइड करायला पाहिजे होतं, एकाच ह्याच्यात का लावण्यात आलं, हे सगळं चित्र आपल्याला त्या टायमाला दिसलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला आणखी एक याच्यामध्ये आहे की तुम्ही म्हणलात की याच्या ऑडिट होणार आहेत का, आणि आता होताना का दिसत नाही. तर एकीकडं आता संपूर्ण एवढी मोठी कोरोनाचा संक्रमणाची लाट आहे, सगळ्या शासकीय यंत्रणा ह्या कोरोनाची ब्रेक द चेन तोडण्यासाठी किंवा ह्याची चेन ब्रेक व्हावी म्हणून तिकडे लागलेली आहेत. तहसीलदार साहेब आपापल्या रुग्ण विभागातल्या ठिकाणी लोकांना खऱ्या अर्थानं आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत का, या सगळ्याकडे यंत्रणा आहे. आणि दुसरीकडे मग यांच्याकडे कर्मचारीच उपलब्ध नाही, कारण शासनाने आता ऑफिशियल कारवाई जी आहे किंवा ऑफिसमध्ये किती टक्के उपस्थिती आहे, तर 25% 50%च्या उपस्थितीवरती कारभार चालतोय, त्यामुळे कर्मचारी उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ही कारवाई त्यांच्यावरती होत नाही. आणि एकदा वेळ निघून झाल्यानंतर मग कारवाईची गोष्ट करायची, तर त्याला काय म्हणतात की संपूर्ण गोष्ट निघून झाल्यानंतर कारवाईला कुणीच घाबरत नाही, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात लूट झालेली असते. दुसरी बाब आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की हॉस्पिटलमध्ये जे खासगी रुग्णालय, शासनाने एक गोष्ट सांगितलेली होती की महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत सर्व कोविडच्या रुग्णालयाला मोफत 1.5 लाखापर्यंतचे उपचार केले जातील. मग किती खासगी रुग्णालयाकडनं या मोफत उपचार केले जातात महात्मा फुलेंचा. आणि मग कधी कधी काय होतं की जसं मागाशी पिंपरी चिंचवड आयुक्तालयांनी एक गोष्ट निदर्शनास आणून दिली, एक वाक्य त्यांनी वापरलं होतं की शासनाकडनं पण पैसे घेत आहेत आणि रुग्णालयाकडनं पण पैसे घेत आहेत, रुग्णाकडनं पण पैसे घेते. म्हणजे एकीकडे शासनाकडनं ह्या आरोग्यदायी योजनेच्या अंतर्गत आम्ही रुग्णांवरती उपचार केले याचा रिपोर्ट द्यायचा, आणि दुसरीकडनं मग जेवढे पैसे मिळत आहेत तेवढे पैसे या रुग्णांकडनं काढायचे. ही जी लूट आहे, या लुटीवरती कुणी प्रशासन बघणार आहे का, याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे का, हेही काळाची गरज आहे आणि हे बघितलं पाहिजे. आणि नाहीतर मग गरीबाला पैसे नाहीत म्हणून त्यांना तडपडून मारायची वेळ येईल, म्हणून शासनाने आताच विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. नक्की. आता महत्वाचा हा जो प्रश्न उपस्थित राहतोय विकासजी, की खरं तर ज्यांच्याकडे पैसा आहे तीच जनता किंवा तेच नागरिक जिवंत राहणार आहेत का, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आपण बघतोय की कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आणि पैसे भरायला नाहीत म्हणून 3 दिवस हॉस्पिटलमध्ये खरं तर तो मृतदेह ठेवला जातोय, तो नातेवाईकांना दिला जात नाहीये. हे खरं तर भयानक चित्र आहे आणि मला असं वाटतं की प्रशासन यावरती कारवाई करणार आहे का. खरं तर हे एकच उदाहरण नाहीये, आपल्याला असे असंख्य उदाहरणं सांगता येतील की खरं तर पैसा न दिल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की उपचार सुरू केला जात नाहीये. पैसा न दिल्यामुळं खरं तर अशा पद्धतीने मृतदेह सुद्धा डांबून ठेवला जातोय. आणि मग आपण मागच्या वेळेस जी चर्चा केली होती की कोरोना संकटामध्ये खरं तर आपण माणुसकी विसरत चाललो आहोत का. एका बाजूला आपल्याला दिसतंय की अनेक डॉक्टर ज्यांना खरं तर सॅल्यूट करावं अशा पद्धतीचं काम करत आहेत, मात्र काही समाजकंटक जे अशा पद्धतीचे जे काही डॉक्टर आहेत हे खरं तर आता आपल्याला दिसतंय की या कोरोना संकटामध्ये आपल्याला रुग्णांची लूट करताना दिसत आहेत. खरं तर आता आपण जी चर्चा करत होतो की रुग्णालयाकडून होणारी रुग्णांची लूट कधी थांबणार आहे, खरं तर यावरती शासन प्रशासन स्तरावरती योग्य उपाययोजना आता नव्याने उभं राहणं महत्वाचं आहे. फक्त ऑडिट करून चालणार नाही, कारण आपल्याला दिसतंय की ऑडिटमध्ये काहीच प्रकरणं ही समोर येणार आहेत, मात्र अशा पद्धतीची जी काही प्रकरणं आहेत जसं की मृतदेह डांबून ठेवलेला आहे, तर खरं तर अशा हॉस्पिटलमध्ये कारवाई होण्यासाठी मला असं वाटतं की तिथलं स्थानिक प्रशासन असेल, तिथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी खरं तर यावरती बोलायला हवं, त्यांनी भूमिका घ्यायला हव्यात. खरं तर या विषयाच्या विकासजी थोडक्यामध्ये, आपला वेळ संपलाय, थोडक्यामध्ये अगदी मला एवढं सांगायचंय की माननीय स्वतः लोकप्रतिनिधी माननीय खासदार साहेब या मायनर हॉस्पिटलच्या ठिकाणी स्वतः त्यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांच्या निदर्शनासमोर हा सगळा प्रकार आणलेला आहे की 3 दिवस केवळ पैसे बिल भरले नाही म्हणून 3 दिवस मृतदेह हॉस्पिटलच्या ताब्यात ठेवला. मग तो त्याची किती मोठ्या प्रमाणात हेळसांड झालेली आहे. तर खासदार साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती गुन्हा का नोंद केलेला नाही अद्यापर्यंत, हा माझ्यासमोर प्रश्न पडतो. जर अशा हॉस्पिटलवरती खऱ्या अर्थानं कारवाई करायची झाली
तर याच्यावरती जी बाब निदर्शनास आलेली आहे ती ताबडतोब अंमलात आणून ते कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस कायद्याची खऱ्या अर्थाने भीती निर्माण होईल, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. येस, पण आपण पाहतो की काही केसेसमध्ये असंही विकास जे आहे की त्या ठिकाणी जर स्वतः पोलीस प्रशासन उपस्थित होतं ते हे डोळ्यांनी पाहत होतं, तर अशा ठिकाणी पोलीस प्रशासनाला माहीतच नाही अशा पद्धतीचं सुद्धा नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा फोनवरून त्याबाबतची कल्पना दिलेली आहे. प्रशासन काय कारवाई करतंय? हा बोला विकास. मला तेच म्हणायचं की काय होतंय माहितीये का, आपले लोकप्रतिनिधी काय करतात की एखादी गोष्ट त्यांच्या निदर्शनास आलेत, ते हॉस्पिटल पण त्यांचे मतदार असतात आणि रुग्णही त्यांचे मतदार असतात. मग दोघांनाही कुठेतरी समजुतीचा मार्ग काढायचा आणि तडजोड करायची दोघांमध्ये. हॉस्पिटलचा डिमांड मोठा असेल तर याला म्हणायचं बाबा तू छोटं भर, थोडा तुला माफ करायला सांगतो, आणि ह्या तडजोड काढायची. आणि तो तडजोड करणं हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे. मुळात अशा पद्धतीची एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात तुम्हाला योजना देते, शासन तुम्हाला हॉस्पिटलला पैसा देते, शासन हॉस्पिटलच्या नावाखाली तुम्हाला परवानगी देत असताना किंवा त्याच्या संदर्भातल्या अनेक योजनांमध्ये तुम्हाला टॅक्स माफ करतं, विविध तुम्हाला सुविधा त्या ठिकाणी पुरवतं, पायाभूत सुविधा तुम्हाला त्या हॉस्पिटलला दिले जात आहे. असं असलं तरी त्या हॉस्पिटलकडनं गरिबावरती उपचार करण्याकरिता 10% खाटा राखीव ठेवल्या जात आहेत असा मान्यता देत असताना सांगितलं जातं. तर मग अशा गरीब रुग्णांना त्या 10%च्या कोट्यातून त्यांना माफ करता येऊ शकत होतं, त्यांना ते देता येऊ शकत होतं. मग त्यांनी 3 दिवस तो का ठेवला, कशाबद्दल मूर्ती ते ठेवला, हा प्रश्न खासदार साहेबांनी त्यांना विचारायला पाहिजे होता. तो विचारताना आपल्याला दिसत नाही. खासदार साहेबांसमोर ती डॉक्टर महिला त्या रुग्णाला जापते की आम्ही काय भीक मागायची का, आमची काय चूक आहे, आम्ही काय मग असं सोडून द्यायचं का, आमचे पैसे आम्हाला नको, आमचे कष्टाचेच पैसे मागतो ना, ही जी त्यांची भावना होती ना, असं जे ते बोलत होते याच्यावरती थोडस थांबून मला असं वाटतं की चर्चा थोडीशी आपण वाढवूयात. खरं तर ती नेमकी चर्चा काय झाली होती ती पुन्हा एकदा आपण व्हिडिओ ऐकूयात आणि मग याच्यावरती चर्चा शेवटाला करूयात. साहेब बोलतात मध्ये बोलू नका, बोलूच बोला. त्याच्यामुळे जास्त बोलले ना माहिती मला कळतं. तुम्ही खूप कायद्याच्या चौकटीत बोलायचं असेल तर मला बोलायचं. आमची पण बाजू कोणीतरी ऐकायची एवढं माहिती, आणि तुम्ही आमचे पण नेते आहात, आम्ही पण जनताच आहोत ना, आम्ही काही वेगळं नाही. आम्ही काही एखाद्या केसमध्ये तुम्हाला नाही रोज तुम्हाला दाखवून काही गोष्टी एखाद्या केसमध्ये तुम्हाला आम्ही ऐकायला तयार आहोत. या केसच्या बाबतीत खांडगे साहेबांचा फोन आला, ठीक आहे, रमेश खांडगे साहेबांचा फोन आला, 50 भरेल, 10-15 माफ तर आम्ही केले. ते म्हणजे मी 5-10 पाठवलं, आम्ही हो म्हणलं. त्याच्यानंतर हे पैसे भरायला तयार झालेले आता म्हणतात मी भरणार. त्यांना तुम्हाला कोणी सांगितलं? हे भाऊ तुम्हाला आले की बाहेर काढून लाडत नाही. काय नाही, आता सगळं झालं, बाप गेलाय, आई तिकडे, आईचं जाईल. मला काय तुम्ही काय करायचं, काही म्हणत नाही, मला उपकार नाही करत, उत्तर नाही बाहेर व्हायचं. विकासजी, आपल्याला त्या ठिकाणी असं चित्र दिसतंय की हॉस्पिटल मग चालवायचं कसं असा प्रश्न उपस्थित होतोय. आकाशजी, हे जे म्हणतायत की हॉस्पिटल चालवायचं कसं, तर या हॉस्पिटलला आतापर्यंत कशा पद्धतीने शासनाने मदत केलेली आहे, शासनाने त्या हॉस्पिटलला मान्यता घेत असताना त्यांनी शासनाकडे काय प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, किती गरीब लोकांना आम्ही
मोफत उपचार देऊ याचं जे ऍप्टिट्यूड त्यांनी दिलेलं आहे शासनाकडून, त्याची मान्यता घेतलेली आहे आणि त्याच्या संदर्भात मग शासनाने त्यांना वेळोवेळी करामध्ये किती सूट दिलेले आहेत आणि वेळोवेळी त्यांना जागा असेल किंवा एखादं वैद्यकीय उपकरण घेताना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सूट देण्यात आलेले आहेत आणि शासनाने किती मदत केलेली आहे ह्याची आकडेवारी त्यांनी दाखवली की हॉस्पिटल कसं चालवायचं हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. खासगी हॉस्पिटल ज्यावेळेस तुम्ही मान्यता घेता त्यावेळेस शासनाकडे तुम्ही प्रतिज्ञापत्र देता आणि त्याची उपाययोजना करत असताना म्हणजे हा प्रश्न खासदार साहेबांनी त्यांना काय विचारलं नाही की हॉस्पिटल कसं चालवायचं, तर तुम्ही अशा पद्धतीने मृत्यू तुम्ही तिथं कोंबून ठेवून 3-3 दिवस तुमच्याकडे डांबून ठेवून तुम्ही हॉस्पिटल चालवणार आहेत का मग? हा प्रश्न खासदार साहेबांनी त्या ठिकाणी विचारायला कदाचित विकासजी कदाचित खासदार साहेबांनी हा प्रश्न विचारलाही असेल. आपल्या समोर ज्या काही फुटेज येत आहेत खरं तर आपण त्यावरून चर्चा करतोय, त्याबाबतची चर्चा सुद्धा झालेली असेल. मात्र आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो की आता कोरोनाचं मोठं संकट आहे, सर्वसामान्य जनतेच्या हाती काम नाहीये, कडक निर्बंध आहेत, लॉकडाऊनची परिस्थिती आणि त्याच्यामध्ये घरातला सदस्य जर कोरोना पॉझिटिव्ह आला तर तो जेव्हा रुग्णालयात जातोय उपचारासाठी जातोय खरं तर डिपॉझिट मागितलं जातंय असं तुम्ही जसा उल्लेख केला. अनेक केसेसमध्ये आपण पाहतोय की जर डिपॉझिट असेल तर त्या पेशंटला आतमध्ये घेतलं जातंय. एकूणच खरं तर आपण पाहतोय की आता उपचारासाठी जे काही डिपॉझिट दिलंय आणि सर्व आपण पाहतोय की आता आरोग्य सुविधांचा जो काही तुटवडा आहे आणि अशामध्ये जर एखादा रुग्ण दगावला तर खरं तर उर्वरित जी काही रक्कम आहे ते पैसे देण्यासाठी त्या रुग्णाकडे पैसे नाहीयेत आणि मग खरं तर तो मृतदेह सुद्धा 3-3 दिवस कशा पद्धतीने डांबून ठेवला जातोय, हॉस्पिटलकडे तो कशा पद्धतीने ठेवला जातो याचं आपण चित्र सुद्धा पाहिलेलं आहे. मात्र आता पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची ही प्रकरणं घडू नये, त्यामुळं रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची लूट थांबण्यासाठी शासन प्रशासन स्तरावरती फक्त ऑडिटच नाही तर वेगळ्या काही उपाययोजना आखल्या जाणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर आजच्या या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, आपलं खूप खूप धन्यवाद. परिपूर्ण सत्य